सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद दिनांक 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2020 श्री तुलसी रामायण कथा तसेच अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर हो रामाच्या स्वाधीन केला मरणाच्या वेळेला वालीला सद्गती परमात्म्याने दिली सुग्रीवाला राजगादी मिळाली भगवान रामजी आपलं दिलेलं वचन पूर्ण करतायत तिथून पुढे पावसाळा सुरू झाला 4 महिन्याचा काळ एका गुंफेमध्ये रामजी बसलेले 4 महिने आकाशात ढग आलेले पावसाळ्याचा दिवस आहे आकाशात विजांचा कडकडाट होतोय ढगांचा कडकडाट होतोय भगवान राम आणि लक्ष्मण एका विवरामध्ये गुंफेमध्ये बसलेले घन घमंड गरजत नभोरा प्रिया विहीन डरपत खलके प्रीति जथा थिर नाही घन घमंड गरजत नभ घोरा रामजी म्हणतात हे लखन प्रिया विहीन डरपत मन मोरा माझ्या जानकी वाचून माझं मन व्याकुळ होतंय हे लखन कशी असेल माझी जानकी कुठे असेल अशा या पावसामध्ये या विजाच्या कडकडाटामध्ये कुठे असेल रामजी सामान्य माणसाप्रमाणे विलाप करतायत तुलसीदासांनी गोड वर्णन केलं आकाशामध्ये वीज कडाडते एक क्षणभर ती कडाडते आणि लगेच ते अदृश्य होऊन जाते ज्याप्रमाणे एखाद्या वाईट माणसाशी केलेली मैत्री जास्त काळ ती टिकत नाही लगेच होते लगेच दुसऱ्याच क्षणाला ती नष्ट होऊन जाते तशी ती वीज कडाडते आणि लगेच नष्ट होऊन जाते बरशा काल मेघ नभ छाये लागत गरजत परम सुहाये आकाशातून ढगातून गडगडाट होतोय पाणी पडायला लागलंय सज्जन हो समिटी समिटी पाणी पडतंय थेंब पडतायत आकाशातून कसे पडतायत बूंद आघात सहई गिरी कैसे लय गोड आहे बघा किष्किंधा कांड अत्यंत सुंदर आहे तुलसीदासजी म्हणतात आकाशातून पडणाऱ्या पावसाचे थेंब ते पर्वत कसे सहन करतात बूंद आघात सहई गिरी कैसे खलके वचन सहई संत जैसे संत जसं दुष्ट लोकांचे वचन जसं संत सहन करतात तसं ते पावसाचे थेंब गिरी पर्वत सहन करतात भूमी परत भा डाभर पाणी म्हणजे गढूळ पाणी अगोदर येत असताना वरून येताना ते पाणी स्वच्छ येते पण जमिनीवर पडलं की काय होतं त्याला गढूळपणा येतो वरून येताना स्वच्छ आहे ते पाणी जमिनीचा स्पर्श झाला की त्याला गढूळपणा येतो कशाप्रमाणे आईच्या पोटात जीव असतो तोपर्यंत तो स्वच्छ असतो ब्रह्मस्वरूप असतो पण या जगामध्ये आला की जनु जीवही माया लिपटानी जशी माया जीवाला अलिप्त करून टाकते आणि बंदिस्त करते तसं ते पाणी गढूळ होत आहे पाऊस पडलेला आहे
त्या पावसाने छोटे छोटे अंकुर गवताचे यायला लागले आणि त्या अंकुराने त्या पावसात त्या गवताच्या रोपाने काय झालेलं आहे, तुळशीदासजी म्हणतात जे रस्ते होते ना ते रस्ते आता मोडून गेले. गवत उगवलं पावसाळ्यामध्ये, रस्ते पूर्णपणे झाकाळून गेले. कसे? कलिजुग के पाखंड ते लुप्त भये सद्ग्रंथ, दंभिन निजमती कल्पी करी प्रगट किए बहुपंथ. दांभिक लोकांनी जे चांगले रस्ते होते, ज्या वाटा मोडून काढल्या होत्या संतांनी आणि चांगला मार्ग मोकळा केला होता, तो मार्ग, ते चांगले मार्ग पावसाळ्यामध्ये सगळे गवतानं पूर्ण पॅक होऊन जातात. गोड वर्णन पावसाळ्याचं केलं. पावसाळा संपला, सुग्रीव सज्जनावर रामाचं काम करायचं विसरून गेला. विसर पडला त्या सुग्रीवाला. रामजी त्या सुग्रीवाला आठवण करून देण्यासाठी म्हणून लक्ष्मणाला पाठवलं. लक्ष्मणजी क्रोधायमान होऊन जात आहेत. हनुमंतरायानं पाहिलं. हनुमंतराय मागे जातात आणि तिथं गेल्यानंतर हनुमंतरायानं कथा सांगायला सुरुवात केली. राम कथा हनुमंतराय गायला लागले. लक्ष्मणाचा क्रोध शांत झाला. सुग्रीव विसरला होता सज्जन हो. पावा राज सुग्रीव ही सुधी मोही विसारी, पावा राज कोस पुर नारी. काय काय मिळालं सुग्रीवाला? पावा राजकोश, राज्य मिळालं. कोश म्हणजे खजिना मिळाला. पावा राजकोश पुर नारी, नगर राज्य मिळालं नगराचं, आणि नारी स्वतःची पत्नी मिळाली. त्यामुळं सुग्रीव देवाचं काम करणं विसरून गेला. माणूस देवाचं काम करायचं विसरून जातो बघा. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई, सुख में सुमिरन नर करे तो दुख काहे को हो. दुःखामध्ये माणसं देवाचं स्मरण करतात, सुखामध्ये कुणी देवाला आठवत नाही. देवाला जर सुखामध्ये देवाचं भजन केलं तर दुःख येईलच कशाला. सुग्रीवाला सुग्रीवाच्या कार्याची आठवण करून दिली. सुग्रीव पुन्हा सजग झाला. सुग्रीवाने सज्जन आपली सेना बोलवली. 4 दिशेला 4 तुकड्या पाठवल्या. दक्षिण दिशेला 1 तुकडी पाठवली. नळ, नील, अंगद, जांबवंत, हनुमंत सगळे पाठवले. जात असताना हनुमंतरायाच्या मुखामध्ये भगवान रामजीने आपली ती अंगठी मुद्रिका दिली. हनुमंतरायाने आपल्या तोंडामध्ये घातली. सगळे वानर निघाले सज्जन हो. समुद्राच्या जवळ जवळ गेले. तहानेने व्याकुळ झाले. हनुमंतराय नाही झाले, कारण राम नाम रूपी अंगठी तोंडामध्ये असल्यामुळे तहान नाही लागली. शेजारी एक पक्षी दिसले. पक्षी उडत होते. तिथे पाणी असेल म्हणून अंदाज लावला. सगळे तिथे गेले. जाऊन पाहतात तर तिथे एक गुंफा होती. त्या गुंफेमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि तिथून डायरेक्ट सगळी वानर सेना समुद्राच्या तटावर गेली. वानर समुद्राच्या तटावर गेले. आता पुढे रस्ता नाही, मार्ग नाही, काय करावं? जानकी मातेचा शोधही लागत नाही. चिंताग्रस्त होते सगळे. व्याकुळ झाले. तानेने व्याकुळ झाले. भुकेने व्याकुळ झाले. खायला नाही. महिन्याचा काळ लोटून गेला तरी आणखी शोध नाही लागला. आणि त्याच वेळेला सज्जन सगळे चिंताग्रस्त असताना जांबवंत महाराजांनी रामकथा सांगायला सुरुवात केली. रामकथा जांबवंत महाराज सांगत होते. वानर आपलं निमुटपणे सगळे बसून समुद्राच्या तटावरती रामकथा ऐकत असताना एक संपाती नावाचा गिध, जटायूचा भाऊ संपाती, भला मोठा त्याचा शरीर, तो गिध पक्षी आला आणि त्या वानरांना पाहून जोर जोराने हसायला लागला. आज आता मी या सगळ्यांना खाऊन टाकणार, सगळ्या वानरांना खाणार. खूप दिवसाची भूक लागलेली मला. वानराचा आपला जांबवंत महाराज रामकथा सांगत होते. नेमकी रामकथा जटायू पर्यंत आली होती. रामकथा सांगत सांगत जटायू पर्यंत ती रामकथा आली होती. आणि जांबवंत महाराज रामकथेमध्ये वानरांना सांगत होते, अरे धन्य आहे तो जटायू, ज्या जटायूनं पक्षी असताना देखील आपल्या प्राणाचं बलिदान दिलं रामाचं काम करण्यासाठी.
जटायूचं नाव ऐकलं संपातीने. आइए महाराज जी. स्वागतम भो महाभाग प्रियम किम करवानिव. जटायू पर्यंत ती कथा आलेली होती आणि जटायूचं नाव त्या संपातीच्या कानावर पडल्याबरोबर जो संपाती म्हणला होता हे सगळ्या वानरांना मी खाणार आहे, त्यावेळेला तो स्तब्ध झाला. जटायूचं नाव ऐकलं की स्तब्ध झाला आणि पुन्हा त्या वानराच्या जवळ गेला. थांबा वानरांनो, अरे ज्या जटायू बद्दल आता तुम्ही बोलत होतात त्या जटायूचं काय झालं पुढे कळू द्या, सांगा, बोला. आणि मग जांबवंत महाराजांनी त्या जटायूची सगळी कथा सांगितली. ज्या वेळेला त्या जटायूची कथा सांगितली आणि जटायू रामजीची सेवा करण्यासाठी जानकी मातेला वाचवता वाचवता आपल्या प्राणाचं बलिदान जटायूनं दिलं, ही कथा जेव्हा त्या संपातीने ऐकली तेव्हा त्या संपातीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा सुरू झाल्या. दाही मोकळून तो संपाती रडायला लागला. वानर विचारू लागले, संपाती, हे जटायू, हे गिधराज, तुम्ही का रडत आहात? त्या जटायूचा तुमचा काय संबंध आहे? त्यावेळेला तो संपाती सांगू लागला, हे वानर वीरांनो, खरोखर आज माझं परम भाग्य आहे. अरे वानर वीरांनो, तो जटायू आणि मी दोघं सख्खे भाऊ होतो. जवानीमध्ये आम्ही सूर्याला गिळंकृत करण्यासाठी, सूर्याला पकडण्यासाठी आम्ही दोघंही गेलो. दोघांनी जिद्द केली आणि सूर्याच्या जवळ जवळ गेल्यानंतर सूर्याचं तेज सहन न झाल्यामुळे तो जटायू परत आला. पण मी अभिमानी पुन्हा वर गेलो, सूर्याच्या जवळ जवळ गेलो आणि माझे पंख त्या सूर्याच्या तेजाने जळून भस्म झाले. गिरट्या मारत 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 मी जमिनीवर आलो. जमिनीवर येऊन दन दिशी मी जमिनीवर आदळलो. तेवढ्यात एक चंद्रमा नावाचे मुनी होते. त्या चंद्रमा नावाच्या मुनीनं मला जवळ घेतलं, मला पाणी पाजलं, मला वाचवलं. माझे पंख त्या सूर्याच्या तापाने, सूर्याच्या तेजाने जळून भस्म झाले होते. वानरवीरांनो, त्या चंद्रमा मुनीनं सांगितलं होतं, हे संपाती, ज्या वेळेला तुझी राम भक्ताचं तुला दर्शन होईल तेव्हा तुझे गेलेले पंख पुन्हा प्राप्त होतील. आज हे वानरवीरांनो, आता मला माझे पंख प्राप्त झालेत. मी तुम्हाला विचारतोय की तुम्ही सगळेजण इथं का आलात? जांबवंताने सर्व कथा सांगितली. त्या जानकी मातेचा शोध घेण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलोय. कुठे असेल काही कळत नाही. तेव्हा संपातीनं सांगितलं, हे पा वानर वीरांनो, मी गिध आहे, म्हणजे गिधाड. गिध पक्षी मी असल्यामुळे गिधाची दृष्टी ही अपार असते, आर पार त्याला दिसत असतं. आकाशात फिरतो तो गिध पक्षी, आकाशात गिरट्या मारतो, पण खाली जमिनीवरचे किडे मकोडे, एकदम छोटेसे किडे मकोडे त्या गिध पक्षाला दिसतात. मी म्हणतो गिध पक्षाचे जे डोळे आहेत ना, त्या गिध पक्षाच्या डोळ्याला जी लेन्स असेल, लेन्स तितकी पॉवरफुल लेन्स कोणत्याच कॅमेऱ्याला नसेल. आकाशात गिरट्या मारणारा तो गिध, जमिनीवरचे किडे मकोडे त्याला दिसत आहेत. तो सांगू लागला, वानरांनो, त्या समुद्राच्या पलीकडच्या तटावर एक लंका नावाचं बेट आहे. त्या लंका नावाच्या बेटामध्ये अशोक वाटिक आहे. तिथं अशोकाचं झाड आहे, उंच शिखरावर अशोकाचं झाड आहे आणि त्या झाडाखाली जानकी माता बसलेली ती मला इथून दिसते. तुमच्यामध्ये कोणात ताकद असेल तर तुम्ही जाऊन जानकी मातेचा शोध लावून येऊ शकता. मी गेलो असतो पण आता मी म्हातारा झालोय, मी नाही पोहोचू शकत. आता कोण जाणार पलीकडच्या तटावर? मग त्याच वेळेला सज्जन हो, प्रत्येक जण आपल्या आपली शक्ती सांगू लागले. कोण किती जाणार, कोण किती जाणार. अंगद जांबवंत महाराज म्हटले, मी गेला असतो पण मी म्हातारा झालोय, आता माझ्याच्याने शक्य नाही. अंगद म्हणतो, मी पलीकडे जाईल पण अलीकडे येईन का नाही गॅरंटी नाही. अंगद कही जाऊ मैं पारा, जी संशय कछु फिरती बारा. कारण तिकडे गेल्यानंतर रावणाचा पुत्र अक्षय, त्या अक्षयाला पाहिलं की अंगदाची अर्धी शक्ती नष्ट होते. मग कोण पलीकडे जाणार? पुन्हा वातावरण स्तब्ध झालं. वानर सेना सगळी चिंताग्रस्त असताना जांबवंताची दृष्टी हनुमंतरायाकडे गेली. हनुमंतरायाकडे जांबवंतानं पाहिलं
आणि जांबवंताच्या मुखातून शब्द निघाले, पवन तनय बल पवन समाना तनय बल पवन समाना का चुप साधी रहे बलवाना। पवन तनय हे हनुमान, वाऱ्यासारखी गतीन वाऱ्यासारखं बल तुमच्यामध्ये असताना तुम्ही का शांत राहिला? राम काज लगी तव अवतारा सुनत ही भयऊ पर्वताकारा। जांबवंतानं सांगितलं, नुसतं म्हटले रामाच्या कामासाठी तुमचा अवतार आहे हनुमंतराय, तयार व्हा। लगेच पर्वताकार सारे हनुमंतराय झाले, पर्वतासारखा देव झाला। बोला जांबवंत महाराज, मी काय करू सांगा, आदेश द्या। लंका सगळी लंका उचलून अलीकडच्या तटावर आणून टाकू का सांगा, का रावणाला उचलून आणू? बोला काय करू सांगा। जांबवंत महाराज म्हटले, काहीच करू नका, फक्त जानकी मातेचा शोध घेऊन परत या। आदेश मिळाला सज्जनाओ। इथे किष्किंधा कांडाला पूर्णविराम होतो। सुंदर कांडाच्या प्रारंभी त्या जांबवंताचे वचन ऐकून हनुमंतराय क्रियान्वित होतात। तुलसीदासजी त्याची घोषणा करतायत, जांबवंत के वचन सुहाए मोही करी वचन सुहाए सुनि हनुमंत हृदय भाई। तब लगी मोई परिखेऊ तुम भाई संयुक्त कंद मूल फल खाई। पर्वताकार शरीर झालं सज्जन हो, वानरांनो, रामाचं काम करण्यासाठी मला हर्ष होत आहे। ज्या अर्थी हर्ष मनात निर्माण होतोय त्या अर्थी आता मला असं वाटतं आपलं काम सफल होणार आहे। सज्जना हो, कोणतंही काम करण्याच्या पूर्वी जर मनाला हर्ष निर्माण झाला तर समजावं ते आपलं काम पूर्ण होणार आहे। हर्ष मनामध्ये निर्माण झाला, आता तुम्ही इथेच कंदमुळं फळं खाऊन तुम्ही राहा, जोपर्यंत मी परत येत नाही। निघाले हनुमंतराय सज्जन हो। रस्त्याने जात असताना मध्ये सुरसा नावाची
देवताने पाठवली सरपंची आई. ती म्हणली मी तुला खाऊन घेणार. हनुमंतराय तिच्या तोंडात प्रवेश करतात, कानातून बाहेर निघतात. पुढे गेल्यानंतर सिंहिका नावाची राक्षसीनी भेटते. त्या सिंहिकेला एका बुक्कीमध्ये तिला समाप्त करून टाकलं. पुढे हनुमंतराय निघाले. पुढे गेल्यानंतर लंकेच्या त्या अत्यंत उंच एक शिखर आहे, त्या शिखरावर गेले आणि लंकेकडे पाहू लागले. कशी होती लंका? बनबाग उपबनबाटिका सरभूप भाती सोहई सर्व कन्या रूप मनमोहई. कन्या रूप मुनि मन मोहई. कौमार देह विशाल सैल समानाति बल गर्जई. नाना अखाड़े भी रही बहुविधि एक एक तरजही. करी जतन भट कोटिन विकट तन नगर चहुदिशि रक्षहि. कौमैष मानुष धेनु खर अग खल निसाचर भक्षहि. यही लागी तुलसीदास की कथा एक कछु है कही. रघुवीर सरती रथ शरीरनि त्यागी गति पै है सही. त्यागी गति पै है सही. कशी होती लंका? बनबाग उपबन बाटिका सरकूप वापी सोहई. नाना अखारे न भिरही बहुविधि एक एक न तरजही. कहु महिष मानुष धेनु खर अग खल निसाचर वक्षहि. नाना अखारे न भिरही बहुविधि एक एक न तरजही. करी जतन भट कोटिन बिकट तन नगर चहुदिशि रक्षहि. कहु महिष मानुष धेनु खर अग खल निसाचर वक्षहि. नाना अखारे न भिरही बहुविधि एक एक न रक्षहि. तुलसीदासजी म्हणतात लंका कनक कोट विचित्र मणिकृत सुंदरायत नागना. चहु हट्ट हट्ट सुबट्ट बीथी चारुपुर बहुविधि बना. चारुपुर बहुविधि बना. कशी आहे लंका? कनक कोट विचित्र मणी. बघा शब्द. कनक कोट म्हणजे सोन्याचे कोट. जुन्या काळामध्ये किल्ल्याला कोट असायचे, परकोट. त्याच्यावरून कोणाला चढून वर जाता येऊ नये म्हणून ते कोट केलेले असायचे, ते परकोट त्याला म्हणतात. ते कनक सोन्याचे होते. कनक कोट विचित्र मणी. मणी त्याला लावलेले होते, सोन्यावर मणी जडलेले. आणि मणी सामान्य नाही. त्या तुलसीदासांना सुद्धा त्या मण्याचं नाव सांगता नाही आलं. कसले मणी? त्याला नाव देऊन टाकलं तुलसीदासजींनी, विचित्र मणी. कनक कोट विचित्र मणी कृत सुंदरायत नागना. सुंदर त्याच्यावर आखीव रेखीव नक्षा काढलेल्या. चौहट हट सुबट भीती चारुपुर बहुविधी बना. सगळे बाजाराच्या रस्ते वेगळे वेगळे, सगळ्या गल्ल्या अगदी सुंदर आखीव रेखीव पद्धतीत तयार केलेलं नगर म्हणजे लंका. सोन्याची कोटी घरे जेथे काशानी तांब्याची.
शुद्ध कांचनाची सप्तकोटी. लंका पाहिली हनुमंतरायाने. आता कसं प्रवेश करायचा ऐका सज्जन हो, कोड विषय. आतमध्ये प्रवेश कसा करावा, दिवसात जाता येणार नाही, बंदोबस्त एवढा होता कळेकोट. आता जायचं कुठून, एक मेन दार होतं, त्या दारावर लंकिनी नावाची राक्षसीने उभी होती. रात्रीची वेळ साधली हनुमंतरायाने, म्हणले रात्री जायचं. मसक मच्छरा एवढं रूप घेतलं आणि आतमध्ये प्रवेश करणार तेवढ्यात त्या लंकिनीनं पाहिलं आणि पकडलं हनुमंतरायाला. बघा सज्जन हो, काय सुरक्षा यंत्रणा किती पॉवरफुल होती रावणाची. मच्छर सुद्धा परिंदा भी नहीं पर पा सकता. मच्छर सुद्धा आतमध्ये जाऊ शकत नाही. आतमध्ये लंकेच्या त्या लंकेमध्ये पकडलं आणि काय म्हणते ती लंकिनी नावाची राक्षसीनी म्हणू लागली, ए चोरा कुठे चाललायस? अरे इथं मला माझ्या मालकाने यासाठीच ठेवलंय. लंकेत जे चोरे येतात ना, त्या चोरांना पकडून खाण्याचं काम माझं. अच्छा, चोराला खायचं काम तुझं का म्हणे. हनुमंतरायाने लगेच आपलं शरीर मोठं केलं. शरीर आपलं मोठं केलं आणि एक मुष्टिका तिच्या तोंडावर मारल्याबरोबर तोंडातून रक्त यायला लागलं. अरे नालायक राक्षसी नाहीस तू, चोरांना खाण्याचं काम करते म्हणतेस. चोरांना खाण्यासाठी इथं उभी आहेस ना तू, तर माझ्यासारख्या सज्जनाला का म्हणून तू खातेस? तू मला चोर म्हणतेस? अरे खरा चोर तर तुझा मालक आहे, जो या लंकेत राजगादीवर बसलेला आहे, ज्यानं माझी माता जानकी चोरून आणली. त्याला खायचं सोडून खोटं बोलतेस आणि माझ्यासारख्या सज्जनाला खाण्याची बात करते. एक बुक्की मारली तोंडावर, तोंडावर बुक्की मारल्याबरोबर तोंडातून रक्त निघालं आणि जसं रक्त निघलं तशी ती लंकिनी विरक्त झाली. संताचा स्पर्श झाला मायबाप आणि राक्षसीन होती, विरक्त जीवन झालं तिचं. बुद्धीत प्रकाश पडला आणि मग म्हणायला लागली की हे हनुमान, जबराव नाही ब्रह्म बरुदींना चलत बिरंची कहा मोई चिन्ना बिकल होशित कपिके मारे आणि तब जाने सुनिशिचर संगारे. हनुमान, मला ब्रह्मदेवाने आम्हाला वरदान दिलं होतं की जो ज्या वेळेला या लंकेमध्ये एक वानर येईल आणि त्या वानराची मुष्टिका त्याच्या बुक्कीनं जेव्हा तुझ्या तोंडातून रक्त येईल ना लंकिनी, तेव्हा तू असं समज की आता तिथून पुढे राक्षसाचा नायनाट होण्याचे दिवस सुरू झाले. हे हनुमंतराय, माझ्या आज लक्षात आलं तुम्ही सामान्य नाही, तुम्ही परम संत आहात आणि तुमच्यासारख्या परम संतांची एका क्षणाची भेट किती महत्वाची आहे. म्हटले स्वर्गातलं सगळं सुख जरी एका तराजूत टाकलं आणि संताच्या संगतीतलं एका क्षणाचं सुख जरी एका तराजूत टाकलं तरी संत संगतीच्या एका क्षणाचं पारड जड भरल. तात स्वर्ग वर्ग सुख धैर्य तुला एक अंग तुलन ताही सकल मिली जो सुख लव सतसंग. लव 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 निमेष परमाणु जुग, लव शब्द आलेला तिथं. एक लव भर वेळ, वेळेची मात्रा ही लव. एक लव एवढा जरी एक क्षण नाही, एक क्षण नाही, अर्धा क्षण बी नाही. संतांनी म्हटलं अर्धा क्षण घडता संताची संगती, पण इथं एक लव सत्संग. लव लव म्हणलंय, क्षणाच्या कितीतरी अगोदरचा भाग आहे, त्याचं नाव आहे लव. त्या लव एवढं सुख संताचं, तेवढी जरी संगती मिळाली तरी जगातल्या स्वर्गातल्या सगळ्या सुखाला सुद्धा 50 वेळेला ते मातीत घालेल. एवढं ते संताच्या संगतीचं सुख महान आहे. आणि हे हनुमंतराय, आज मी परम भाग्यवान आहे, तुमच्यासारख्या महान संताची मला भेट झाली आहे. जा आनंदाने भगवंताचं स्मरण करा आणि लंकेमध्ये प्रवेश करा. गेले हनुमंतराय बघू लागले मंदिरामध्ये जानकीचा शोध घेत घेत गेले. कुठंच काही दिसेना. एक घर दिसलं, ज्या घरावर 9 तुळशीचे वृंदावन होते. वाटिकेमध्ये जानकी मातेकडे पाहिलं तर कशी होती जानकी माता. कृषतनु शीस जटा एक बेनी जपती हृदय रघुपती गुणश्रेणी. रामजीचं स्मरण करत बसलेली होती
आपली नजर आपली दृष्ट आपल्या पायाकडे होती. निज पद नयन दिये मन राम पद कमल लीन परम दुःखी भा पवन सुत देखी जानकी दी. हनुमंतरायानं जानकी मातेकडे पाहिलं सज्जन हो, आणि जानकी मातेकडे पाहिलं. वर झाडावर जाऊन बसले, तेवढ्यात रावण येतो. रावण तिला धमकावण्याचा प्रयत्न करतो. जानकी माता उद्विग्न झालेली पाहिली. जानकी माता अशोकाच्या झाडाला अग्नी मागू लागली. त्याच वेळेला हनुमंतरायाने वरून अंगठी टाकली. अंगठी राम नामांकित ती मुद्रिका पाहिली. चकित चित्तव मुद्री पहिचानी हर्ष विषाद हृदय कुलानी. कशी आली असेल, कुठून आली असेल, ही तर माझ्या परमात्म्याची अंगठी आहे, ही तर कशी आली असेल. मनात विचार करत असताना हनुमंतरायाने वरून रामकथा सांगायला सुरुवात केली. रामकथा जानकीनं ऐकली सज्जन हो, आणि सुनत ही सीता कर दुःख भागा. रामचंद्र गुण भरणाय लागा, सुनत ही सीता कर दुःख भागा. लागी सुने श्रवण मन लाही, आदि होते सब कथा बुझाई. हनुमंतरायाने सगळी कथा सांगितली. वानर कसे आले, काय गेले, रामाचा सगळा संदेश जानकी पर्यंत पोहोचवला. आई मला फार भूक लागलेली आहे. सुनहु मातु मोही अतिशय भूखा, लागी देखी सुंदर फल रुखा. या अशोकवाटिकेतले फळ पाहून मला भूक लागली. जानकी माता म्हणली, हनुमान रस्त्यानं तुला कुणी काही खाऊ घातलं नाही का? हनुमंतराय म्हटले, माते रस्त्याने मला कुणी खाऊ घातलं नाही, सगळे मलाच खाणारे भेटले. सुरसा आली ती मला खाऊ लागली, सिंहिका आली ती मलाच खात होती, लंकिनी आली ती मलाच खात होती, सगळे मला खाणारेच भेटले. आणि हे आई, हे माते, या जगामध्ये एक आई अशी आहे जी आई फक्त आपल्या पुत्राला पोटभर खाऊ घालू शकते. सज्जन हो, महाभारतातला गोड प्रसंग आहे. भीमदादाला एवढं खायला लागायचं, भीमाला किती जरी वाढलं तरी ते नको नको म्हणतच नव्हता, त्याची तृप्ती होतच नव्हती. मग कुंती मातेनं बस यायचं, कुंती मातेनं फक्त एकच लाडू ताटात ठेवला की बस भीमानं ढेकर द्यायचा, म्हणायचं चला आता येऊ द्या पाणी. आईच्या खाण्यामध्ये, आईच्या भोजनामध्ये तृप्ती असते सज्जन हो. जानकी मातेने सांगितलं, हनुमान खाली पडलेले फळ खा. गेले हनुमंतराय, जाऊन पाहतात तर ती लंका कोणाची, रावणाची. झाडाचं पान सुद्धा खाली पडलेलं नाही, तर फळ तर लांबची गोष्ट आहे. मग आईनं सांगितलंय, आदेश पालन करायचंय, खाली पडलेले फळ खायचे, उचलायचे. सगळे झाड उपटले हनुमंतरायाने, उपटायचे आणि खाली आपटायचे, उपटायचे आणि खाली आपटायचे. सगळा सडा केला आणि मग ते फळ उचलून खायला सुरुवात केली. राक्षसांना समजलं, राक्षस धावत आले. आल्याबरोबर त्या राक्षसांना कछु मारेशी कछु मार देशी कछु मेरायशी धारी धुरी, कछु पुनि जाई पुकारे प्रभु मरकट बल भूरी. नात एक आवा कपि भारी, तेहि अशोक वाटिका उजारी. सुनि रावण पथये भटनाना, तिनहि देखी गरजऊ हनुमान. चला इंद्रजिता तुलित जोधा, बंधु बंधु निधन सुनि उपजा क्रोधा. कपि देखा दारुण भट आवा, कटकटाई गरजा अरुधावा. राक्षसांना मारलं, अक्षय कुमारालाही मारून टाकलं. आपल्या भावाचा बदला घेण्यासाठी इंद्रजिताला एक झाड उपटलं, त्याच्या अंगावर टाकलं, बिरत करून टाकला. मूर्छित पडला तो इंद्रजित. पुन्हा जाग आल्यावर ब्रह्मास्त्र त्याने सोडलं. ब्रह्मास्त्राची इज्जत ठेवावी म्हणून हनुमंतरायाने स्वतःला बांधून घेतलं. रावणाच्या सभेमध्ये नेऊन उभं केलं. रावणानं विचारलं, का मारलंस तू राक्षसांना? हनुमंतराय म्हणतात, सगळ्याच्या आपल्या आपल्या शरीरावर प्रेम असतं, त्यांनी मला मारलं म्हणून मी त्यांना मारलं. तुला भीती वाटत नाही का? तू कोण आहेस? तुला माहितीये का मी कोण आहे? या लंकेचा मालक आहे मी. देवता लोक मला थरथर कापतात. हनुमंतराय म्हणतात, तू कोण आहे मला माहित नाही. मला एकच माहितीये, जाके डराती काल डेराई, जो सुर असुर चराचर खाई,
तासो बैरू कबो नहीं के जिन मोहे कहे जानकी दीजे। हे रावणा, तू कोण आहेस? तुझा बडाई मला सांगू नको. ऐक, ज्याच्या भीतीनं काळ सुद्धा थरथर कापतो असा माझा मालक, त्याला घाबर. काळाला नाही भिलास तर भिवू नको, पण माझ्या मालकाला तू घाबर. माझ्या जानकी मातेला परत देऊन टाक. बस एवढं सांगायला मी तुला आलोय. जरा जास्तच बोलायला लागलास असं म्हणून त्या वानराला, सगळ्या सैनिकाला सांगितलं याला मारून टाका. तेवढ्यात बिभीषण आला. बिभीषणाने सांगितलं, आन दंड कछु करिय गोसाई, सबही का मंत्र भलबाई. दूताला मारू नये. बिभीषणाने नीती सांगितली. शेपटीला चिंध्या बांधल्या, रॉकेल टाकला, आग लावली. हनुमंतरायानं पाहिलं सज्जनाव शेपटी जळत असताना, उलटी पलटी लंका सब जारी, कूदी परा पुनि सिंधू मझारी. तहेस नहेस करून टाकली. सगळी रावणाची लंका धाड 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 जळायला लागली. समुद्रामध्ये जाऊन आपली शेपटी बुझवली आणि जानकी मातेकडे गेले. जानकी मातेकडून चुडामणी घेतला आणि हनुमंतराय पलीकडे पुन्हा निघाले. समुद्रावरून उड्डाण मारली. वानराच्या जवळ आले. वानरांना आनंद झाला. सगळे वानर सोबत घेऊन गेले. सज्जना हो, सुग्रीवाच्या फळवाटिकेमध्ये गेले. फळ खाल्ले आणि रामाकडे सगळेजण गेलेले. सुग्रीवाला समाचार पोहोचला. सुग्रीवाला आनंद झाला. सुग्रीव हनुमंतरायाला घेऊन जातोय. रामजीने हनुमंतरायाला जानकी मातेची सगळी हकीकत विचारली. कशी आहे जानकी? हनुमंतराय म्हणतात, देवा, जानकी मातेचं दुःख न सांगितलेलंच बरं. जानकी मातेचं दुःख ज्या वेळेला हनुमंतराय सांगतात सज्जन हो, त्यावेळेला तुळशीदासजी वर्णन करतात. भगवान रामजीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा येतात. सीता के अति विपती बिसाला, बिनही कहे भली दीन दयाला. निज पद नयन दिए मन राम पद कमल लीन, परम दुखी भापवन सुत देखी जानकी दीन. त्याच वेळेला सज्जन हो, सुनी सीता दुख प्रभु सुख अयना, भरी आये जल राजीव नयना. रामजीचे डोळे भरून आले सज्जन हो. आणि रामजीनं वानरांना सांगितलं, अब विलंबू केही कारण कीजे, तुरत कपिन कहू आय सुदीजे. वानरांना आदेश दिला. रामजी सगळ्या वानर सेनेला घेऊन समुद्राच्या तटावर येतात. त्याच वेळेला इकडे बिभीषण रावणाला समजावण्याचा प्रयत्न करतोय. रावण त्याला लाथ मारून लंकेच्या बाहेर हाकलतोय. भगवान रामाकडे हा बिभीषण येतोय. रामजीनं त्याचं स्वागत केलं, स्वीकार केला आणि समुद्राच्या पावन तटावरती लंकेचा राजा त्या बिभीषणाला रामानं करून टाकलं. पलीकडं कसं जायचं प्रस्ताव विचार विनिमय झाला. त्याच वेळेला समुद्र वाट देत नाही म्हणून अनशन केलं. शेवटी बाण मारायचा ठरला. त्यावेळेला विनयन मानत जलदी जड कहियत भिन्न न भिन्न, विनयन मानत जलदी जड गए तीन दिन बीती, बोले राम सकोप तब भय बिन होईन प्रीति. काटेई पई कदरी फरई कोटी जतन को सिंच, विनयन मान खगेश सुनू डाटे ही पै नव नीच. ज्याप्रमाणे केळीला कापल्याशिवाय फळ देत नाही, तसं जो नीच माणूस असतो, हलकट माणूस असतो, त्याला दाट फटकार दिल्याशिवाय तो जागेवर तालावर येत नाही. हा समुद्र जड आहे, जड. आणि जड लोकांना कोण कोण? चार जनाला सज्जन हो, सकल ताड़ना के अधिकारी, ढोल गवार शूद्र पशुनारी, सकल ताड़ना के अधिकारी.
रामजीने बाण तयार केल्याबरोबर सज्जन हो संधान येऊ प्रभू भिषिक कराला उठी उददी पुर अंतर ज्वाला. समुद्र आपल्या हातामध्ये तबक घेऊन आलेला आहे. समुद्रानं प्रार्थना केली, देवा माझं रक्षण करा. माझा मोठेपणा तुमच्यामुळे आहे. तुम्ही जर मला सुकवून टाकलं तर माझं काय राहणार आहे देवा. काहीतरी दुसरा मार्ग काढा. त्यावेळेला समुद्रानं सांगितलं, नाथ यही विधी नाथ पयोधि बंधाई जय सुज सुलोकुती हुगाई. या समुद्रावरून तुम्ही सेतू बांधा. नाथ नील नल कपिदो भाई लड़काई ऋषि आशीष पाई. तिनके परस किए गिरी भारे तरी है जलदी प्रताप तुम्हारे. नळ आणि निळाला वरदान मिळालेले. त्या नळ निळाचा स्पर्श दगडाला झाला तरी ते पाण्यात टाकलं की ते तरंगतात. प्रभू तुमच्या प्रतापाने सेतू बांधा. पर्याय मार्ग चांगला वाटला. रामानं सेतू बांधला सज्जन हो. आणि सेतू तयार झाला. सेतू फार छोटा बांधला होता. फार छोटा सेतू होता. पण सज्जन हो एवढे 18 पद्म वानर त्या सेतूवरून गेले कसे. सेतू फार छोटा तयार केला होता पण तो फार विस्तीर्ण झाला. समुद्रातले जेवढे जलचर होते ते सगळे जलचर रामजी ज्या वेळेला समुद्राच्या तटावर येऊन उभे राहिले सगळे जलचर धावत आले रामाच्या दर्शनासाठी. मासे मोठमोठे मासे मगरी जेवढे म्हणून काही जलचर आहेत मोठमोठे सगळे पाण्याच्या बाहेर आले आणि त्या जलचरांचा सेतू तयार झाला. रामजी उभे सज्जन हो. रामाचं ते सुंदर स्वरूप ते सगळे जलचर बघायला लागले. रामाची ती मनमोहक आधा त्या छबीकडे पाहून ते सगळे जलचर मंत्रमुग्ध झालेले. त्या सगळ्या जलचरांनी डोळे बंद केले. रामजीने सगळ्या वानरांना सांगितलं, हे वानरांनो आता वेळ लावू नका. या सगळ्या जलचरांनी डोळे बंद केलेले. आता तुम्ही लवकरात लवकर यांच्या डोक्यावर पाय देऊन जरी पलीकडे गेलात तरी यांना सूद लागणार नाही. कारण ते मला पाहण्यामध्ये आता मंत्रमुग्ध झालेत. जोपर्यंत मी बाजूला होत नाही तोपर्यंत हे सुद्धा बाजूला होणार नाही. त्या जलचराचा सुद्धा काही सेतू झाला. वानरांनी त्याच्यामध्ये मोठमोठे पर्वत आणून टाकलेले. सेतू तयार झाला. पलीकडच्या तटावर सर्व सेना गेली. रावण आला. निरोप पोहोचला. 10 तोंडांनी एकाच वेळेला रावण बोलायला सुरुवात करू लागला. बांधो जलनिधी उदधी पयोधी नदीस. बांधो जलनिधी धीर नदी उदधी पयोधी नदीस. समुद्रावर सेतू बांधला हे कळालं आणि रावण थरकाप सुटला. इकडे ही सगळी सेना सुवेल पर्वतावर आली. सुवेल पर्वतावर रात्र झाली. त्याच रात्री रावणाने आपल्या नगरामध्ये आखाडा होता. रावणाच्या नगरामध्ये तिथे एक बाण रामानं मारला सज्जन हो. त्याच वेळेला त्या रावणाच्या डोक्यावरचं छत्र मंदोदरीच्या कानातले कर्णफूल एकाच बाणामध्ये छत्र तोडलं. कर्णफूल तोडले. रावणाच्या डोक्यावरचे मुकुट 10च्या 10 मुकुट खाली पाडले. तो बाण पुन्हा रामाच्या तर्कस मध्ये येऊन घुसला. कानातले कर्णफूल तुटले आणि मंदोदरी रावणाला विनंती करू लागली, नाथ त्या परमात्म्याशी विरोध करू नका. तो सामान्य नाही. कुठं तुम्ही कुठे तो. कुठे सूर्य आणि कुठे काजवा. काजव्याने किती सूर्याची बरोबरी केली म्हणजे तो काजवा सूर्याची बरोबरी करू शकेल. मंदोदरीचा उपदेश रावणाने ऐकून न ऐकल्यासारखा केला. रामाने सज्जना हो शिष्टाईसाठी अंगदाला पाठवलं. शिष्टाई विफल झाली. शेवटी युद्ध अनिवार्य झालं. पहिल्याच दिवशी अर्धी सेना समाप्त झाली. अर्धी सेना रावणाची समाप्त झाली. त्यानंतर रावणाने कुंभकर्णाला जाग केलं. कुंभकर्णाला ही सद्गती प्राप्त झाली. नंतर इंद्रजित बापाला म्हणू लागला, बाबा आता उद्या माझा पराक्रम पहा. इंद्रजित गेला सज्जन हो. इंद्रजिताच्या हातून लक्ष्मणाला शक्ती लागते. हनुमंतराय द्रोणागिरी पर्वत घेऊन येतात. संजीवनी मात्रेच्या द्वारे
त्या लक्ष्मणाला पुनर्जीवन प्राप्त केल्या जातं. पुन्हा दुसऱ्या दिवशी दोघांची लढाई सुरू झाली. घमासान युद्ध झालं, भयंकर युद्ध. देवता लोक पाहत होते सज्जन हो. देवता लोकांनी एवढं भयंकर युद्ध कधी पाहिलंच नव्हतं. शेवटी लक्ष्मणानं मनात विचार केला, यही पापी ही मैं बहुत खेळावा. आता याला कुठपर्यंत खेळू मी, भरपूर याला जीवदान दिलं. शेवटी अंतिम कराल बाण लक्ष्मणानं सोडला आणि त्या इंद्रजिताच्या वक्षस्थळाचं भेदन केल्याबरोबर गिरत तो खाली पडत असताना राम राम मुखातून शब्द इंद्रजिताच्या येत आहेत. इंद्रजिताच्या मुखातून जेव्हा राम राम शब्द येतात त्यावेळेला हनुमंतराय आदी सगळे वानरवीर तिथे उभे होते. त्या सगळे एक एक मुखाने म्हणू लागले, धन्य धन्य तव जननी कह अंगद हनुमान. हे इंद्रजिता, धन्य आहे तुला तुझ्यासारख्या वीर पुत्राला जन्म देणारी आई, ज्याच्या मुखातून मरणाच्या वेळेला राम नाम बाहेर निघतंय. आज रावणाची सर्व सेना समाप्त होत आहे. रावण एकला पडलाय सज्जन हो. पुन्हा मंदोदरी विनंती करते, नाथ सगळं सैन्य मेलय, सगळे लोक गेलेत, आपले सगळे गेलेत, आता तरी विरोध सोडा. त्यावेळेला रावण अंतिम उपदेश तिला देतो. हे बघ मंदोदरी, मी जाणीवपूर्वक त्या परमात्म्याशी वैर केलंय. मी जर बिभीषणासारखा एकटाच जर त्या परमात्म्याला शरण गेलो असतो तर माझा एकट्याचा उद्धार त्या देवानं केला असता. पण माझ्या या राक्षस योनीचा, या सगळ्या राक्षसांचा, माझ्या कुळाचा सगळा उद्धार झाला नसता. आणि माझ्या कुळाचा उद्धार व्हावा यासाठी मी परमात्म्याशी वैर केलं. रामाचा बाण ज्या ज्या वानराला लागला, राक्षसाला लागला, ती सगळी राक्षस भगवत स्वरूपाकार त्यांचं जीवन झालंय. मंदोदरीला महत्वाचा भेद रावणानं सांगितला. अंतिम राम रावणाचं युद्ध झालं. पहिल्या दिवशी जर्जर केला, घायाळ झाला रावण. रामानं सांगितलं, याला टाका म्हणले, आता रथामध्ये घेऊन जा. परत गेला. सैनिकांनी उचलला, रथात टाकला, रावणाला घेऊन गेले. रावण धिक्कार करू लागला, अरे कशाला आणलं तुम्ही मला या रथात टाकून. किती करुणा घन परमात्मा आहे सज्जन हो. शत्रूला सुद्धा जिवंत जीवदान देण्याची करुणा त्या परमात्म्यामध्येच आहे, आणखी अन्य कोणामध्ये असू शकत नाही. कदाचित देवाला वाटले या रात्रीत तरी तो सुधारला तर सुधारला, त्याची बुद्धी बदलली तर बदलली. माझा या भारत देशाचा धर्म सज्जना हो अत्यंत विशाल आहे. अत्यंत उदार अंतकरणाने शत्रूला माफ करण्याचा धर्म या भारत देशाचा आहे. पण कुठपर्यंत माफ तरी कुठपर्यंत. जेव्हा डोक्यावरून पाणी जाताना सज्जना हो, तेव्हा कधीतरी का होईना पण मग सर्जिकल स्ट्राईक करावीच लागते. माफी तरी कुठपर्यंत असते. एक ना एक दिवस त्या वैर्यानं तरी असं समजू नये की मग हे बुजदिल आहेत, कमजोर आहेत, असंही त्यांना वाटायला नको. शेवटी रामजीने सज्जना हो त्या रावणाला मारतायत. रामजी त्याचे मस्तक आकाशात उडतायत, पण तो मरतच नाही. जानकी माता इकडे खिन्न मनाने बसली. का मरत नसेल तो? शेजारी ती त्रिजटा बसली आणि त्रिजटा सांगू लागली जानकीला की हे जानकी, रावण का मरत नाही त्याचं कारण ऐक. यही के हृदय बस जानकी, जानकी हृदय मम बस है. यही के हृदय बस जानकी, जानकी हृदय मम बस है. यही के हृदय बस जानकी, जानकी हृदय मम बस है. रामजी विचार करतात. त्रिजटा म्हणते हे जानकी, परमात्मा विचार करतोय की या रावणाच्या हृदयामध्ये जानकी आहे, रावणाच्या चित्तामध्ये जानकी आहे, आणि जानकीच्या चित्तात
राम आहे. म्हणून परमात्मा त्या रावणाच्या हृदयात वक्षस्थलाचं भेदन करत नाहीत. मुंडके उडवण्याचं काम चालू आहे आणि मुंडके उडून उडून त्या रावणाचं चित्त विचलित होणार आणि चित्त विचलित झालं की ज्याच्या चित्तामध्ये आता जानकी, ती जानकी काही काळापुरती बाजूला झाली की लगेच रामजी त्याला मारणार आहे. त्या त्रिजटेने सांत्वन केलं जानकीचं. इकडे बिभीषण रामाच्या जवळ जातोय. बिभीषणानं भेद सांगितला. प्रभू, या रावणाच्या नाभिकुंडलामध्ये अमृताचा कुंभ आहे. त्या अमृताच्या कुंभाचं भेदन जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत रावण मरणार नाही. शेवटी रामाने 31 बाण सोडले. 31 बाण. 20 भुजासाठी 20 बाण, 10 मस्तकासाठी 10, 30 आणि 31वा कराल बाण नाभीमध्ये जाऊन आदळल्याबरोबर सज्जन हो, विरत दसानन डोलती धरले. जमिनीवर तो दसानन रावण आदळतोय. राम राम मुखातून शब्द निघतात सज्जन हो. आकाशातून देवता लोक पुष्पाचा वर्षाव करतात. रामचंद्र भगवान रावणाची प्राणज्योत रामजीच्या स्वरूपाकार होऊन जाते सज्जन हो. रावणाला सद्गती प्राप्त होते. देवता लोक आनंदाचा उत्सव, विजयोत्सव साजरा करतात. त्याच वेळेला भगवान रामजी वानरांना, हनुमंतराय आदी करून वानरांना, लक्ष्मणाला सोबत पाठवून त्या बिभीषणाला लंकेचा राजा बनवतात. राज तिलक बिभीषणाचा केला. जानकीला शुद्धी जानकीची केली आणि जानकीची शुद्धी करून भगवान रामजीकडे जानकीला घेऊन येत आहेत. 14 वर्षाचा वनवास रामाचा समाप्त होतो सज्जन हो. बिभीषण विनंती करतोय, देवा तुम्ही माझ्या नगराला एकदा का होईना फक्त पाय लावा. रामजी म्हणतात, नाही बिभीषणा, माझा भरत तिकडे वाट बघतोय. जर आज मी तिथे नाही गेलो तर माझा भरत प्राण त्यागिल्याशिवाय राहणार नाही. नंतर कधी येत राहील आणि तूही माझ्याकडे येत राहा. बघा सज्जन हो, किती माझा परमात्मा उदार आहे. ज्याला एकदा दान म्हणून वस्तू दिली त्या वस्तूकडे पुन्हा फिरूनही परमात्म्यानं पाहिलं नाही. उद्या कोणी म्हणायला नको दान दिलं तरी सुद्धा परमात्मा गेला म्हणून. नाही पाय लावले. त्या सोन्याची लंका होती, सोन्याची नगरी, पण अगदी शब्द दिला तसं सगळीच्या सगळी लंका देऊन टाकली. परमात्म्याला बसण्यासाठी पुष्पक विमान बोलवण्यात आलं सज्जनाहून. त्या पुष्पक विमानामध्ये सगळे बसलेत. देवता लोक येतात. देवता लोकांनी परमात्म्याची स्तुती गायली. त्याच वेळेला दशरथ महाराज येत आहेत तिथे स्वर्गामधून. दशरथ राजानं भगवान रामजीचं दर्शन घेतलं. परमात्मा आहे हे जाणून रामाने सुद्धा पिता समजून आपल्या पित्याचं दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतला. बाबा, तुमच्या आशीर्वादाने ही सगळी किमया घडू शकली, अन्यथा मी कोण, एक सामान्य आहे. राजा दशरथाचं आणि रामाचं मिलन होतं. शंकर भगवान तिथे येतात. वचन दिलं की देवा तुमच्या राज्याभिषेकाला सुद्धा मी अयोध्येमध्ये येईल. देवता लोकांनी तिथे सगळ्या रणांगणामध्ये रण मैदानावरती अमृताचा शिडकाव केला. अमृत टाकलं. जेवढे जेवढे वानर होते ते सगळे वानर उठून उभे राहिले आणि राक्षस मात्र तसेच पडून राहिले. काही लोक म्हणतात अमृताने तर सगळेच उठून बसायला पाहिजे होते, नुसते वानरच कसे बसले, राक्षस का नाही जिवंत झाले? त्याचं कारण होतं सज्जनो, ज्या वेळेला रामाचा बाण त्यांना लागला होता तेव्हा ते सगळे राक्षस राम स्वरूपाकार झालेले होते. यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम, अशी अवस्था त्यांची प्राप्त झाली होती. सगळ्या वानरांना पुष्पक विमानामध्ये घेऊन भगवान रामजी निघाले. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम
धामातून अयोध्येला येत आहेत. सगळे लोक वाट बघत बसलेले आहेत. सगळ्या अयोध्येच्या लोकांनी सज्जन हो आपल्या दारावरती सडा समार्जन केलेलं आहे. रांगोळ्या काढलेल्या आहेत. रंगरंगोटी केलेली आहे. सडा समार्जन करून सुंदर गुड्या उभा केल्यात. पताका लावल्यात. तोरण बांधले दारावर. स्वागत करण्यासाठी सगळे लोक अयोध्येच्या द्वारावर येऊन उभे आहेत. जसं परमात्मा आले सज्जन आल्याबरोबर सगळ्या लोकांनी रामाचं स्वागत केलं. स्वागतम राम सुस्वागतम आनंदाचा उत्सव आहे. रामजी जसं आले सज्जन सगळ्यांना वाटत होतं आपल्याला पर्सनली वैयक्तिक रामानं भेटावं. माझ्या रामजीने सज्जन हो अनेक रूप धारण केले. रामाने अनेक रूप धारण केले. अमित रूप प्रगटे ते काला जथा जोग मिले सबही कृपाला सबही कृपाला. अनेक रूप घेतले. अनेक रूपाय विष्णवे प्रभ विष्णवे. सगळ्यांना एकाच वेळेला रामजी भेटतायत. सर्वांना तीनही मातांनी राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न चारही भावांना स्नान केलंय. नवीन वस्त्र अलंकार परिधान केले. रामाला सुंदर राजपोशाख घातलेला आहे. जानकीलाही अगदी राणीचे कपडे परिधान केलेत. राम जानकीला सिंहासनावर बसवलं. वशिष्ठ महाराजांनी पहिला तिलक केला. प्रथम तिलक वशिष्ठ मुनी केला. सब विप्रन आशीष देना. अत्यंत सुंदर तो दिवस, ज्या दिवसाचे सर्व अयोध्यावासी लोक वाट पाहत होते, तो दिवस त्यांच्या जीवनामध्ये आला. आणि राम जानकीचा राज्याभिषेका उत्सव सोहळा, तो सोहळा त्यांनी सर्वांनी आपल्या नेत्रांनी अनुभवला. गोस्वामी तुलसीदासजी ही राम जानकीच्या सिंहासनावर बसलेली अयोध्येच्या राज्याभिषिक्त झालेली ती छबी तुलसीदासांनी आपल्या हृदयामध्ये धारण केली. आणि तुलसीदासजी आपल्या रामचरितमानस या ग्रंथाला आपल्या वाणीला इथे पूर्णविराम देतात. पुढे बराच प्रसंग आहे भावार्थ रामायणामध्ये, पण तो प्रसंग तुलसीदासांनी घेतलेला नाही. तुलसीदासजी म्हणतात, एकदा राम आणि जानकीचं मिलन झाल्यानंतर
पुन्हा वियोग न सहन होणारा असल्यामुळे पुढचं चरित्र तुलसीदासांनी वर्णन केलेलं नाहीये. राज्याभिषेकाची ती दिव्य झाकी तुलसीदासजीने आपल्या हृदयामध्ये धारण केली. तोच गोड प्रसंग, तीच राज्याभिषेकाची झाकी आपण आपल्या हृदयामध्ये धारण करावी आणि ती झाकी तो परमात्मा सदैव आपल्या अंतःकरणामध्ये विराजमान राहावा अशी सर्वांनी परमात्म्याला प्रार्थना करावी. गेल्या 7 दिवस आपल्या या जवळा गावामध्ये रामकथा चाललेली होती. आम्हीही आमची वाणी पवित्र करण्यासाठी या ठिकाणी या कथेचं गान केलं. गोड चालू असलेली कैलासावरची कथा शंकर भगवान पूर्णविराम देत आहेत. गंगा यमुना सरस्वती नदीच्या किनारी याज्ञवल्क्य महाराज कथेला पूर्णविराम देतात. नीलगिरी पर्वतावरती काकभूषुंडी महाराज कथेला पूर्णविराम देत आहेत. तुळशीदासजी अयोध्येच्या कुटियामध्ये आपल्या मनाला कथा सांगत होते, तिथेही ती कथा पूर्ण होत आहे. आणि आपल्या या जवळा गावामध्ये 7 दिवसापासून चालू असलेली ही कथा आज पूर्ण होत आहे. या कथेला पूर्णविराम देण्यापूर्वी अत्यंत गोड या ठिकाणी ज्या सर्व महाराज मंडळींनी कथेला गोड साथ केली, हे सर्व असामान्य व्यक्तिमत्व आहेत. सगळे एक एकाहुनी बळीरे. आदरणीय सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद दिनांक 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2020. श्री तुलसी रामायण कथा तसेच अखंड हरिनाम सप्ताह विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी मौजे जवळा खुर्द तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.